भाग तिसरा. धम्म म्हणजे काय? जीवन शुचिता राखणे म्हणजे धम्म. जीवन शुचितेचे 3 प्रकार आहेत. देह शुचिता म्हणजे काय? माणसाने हिंसा, चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासून विरत होणे याला देह शुचिता म्हणतात. वाक्शुचिता म्हणजे काय? वाक्शुचिता म्हणजे असत्य भाषणापासून विरत होणे. आणि मनशुचिता म्हणजे काय? मनशुचितेत भिक्षूला कामवासना झाल्यास कळते की आपल्यामध्ये वैषयिक कामवासना उत्पन्न झाली आहे, आणि जर तशी उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला कळते. त्याप्रमाणेच आता उत्पन्न न झालेली कामवासना कशी उत्पन्न होते, आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो, आणि अशी कोणत्या प्रकारे पुढे कधीही उत्पन्न होणार नाही, हे सर्व त्याला कळते. त्याच्या ठिकाणी द्वेष अर्थात व्यापाद उत्पन्न झाल्यास त्याला कळते. त्याप्रमाणेच द्वेषाचा उद्भव, त्याचा त्याग आणि भविष्यात द्वेष कसा उत्पन्न होणार नाही, हे सर्व त्याला कळते. त्याच्या ठिकाणी आळस, तंद्रा, उद्धटपणा, शंका, गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याची त्याला जाणीव होते. त्याप्रमाणेच या सर्व मानसिक दुःस्थितीचा उद्गम कसा होतो, त्याचा त्याग कसा करता येतो, आणि तद्विरहित चित्तस्थिती कशी साधायची असते, यांचे ज्ञान असणे म्हणजेच मानसिक शुचिता. जो काया, वाचा, मन शुद्ध पवित्र आहे, जो निष्पाप, स्वच्छ आणि पावित्र्ययुक्त आहे, त्याला लोक निष्कलंक म्हणतात. शुचितेचे 3 प्रकार आहेत. कायेची, वाचेची आणि मनाची शुचिता. कायेची शुचिता म्हणजे काय? काया शुचितेत मनुष्य हिंसा, चोरी, काम, मिथ्याचार यापासून परावृत्त होतो, याला काया शुचिता म्हणतात. वाक्शुचिता म्हणजे काय? वाक्शुचितेत मनुष्य असत्य आणि व्यर्थ बडबड यापासून दूर राहतो, त्याला वाक्शुचिता म्हणतात. मनशुचिता म्हणजे काय? मनशुचितेत मनुष्य लोभ आणि ईर्ष्या यापासून परावृत्त होऊन सम्यक दृष्टी धारण करतं, याला मनशुचिता म्हणतात. शुचितेचे हे 3 प्रकार आहेत. 5 प्रकारच्या दुर्बलता आहेत, त्या साधनेला बाधक ठरतात. त्या कोणत्या? जीवहिंसा, चोरी, काममिथ्याचार, असत्य भाषण, आळस वाढवणाऱ्या मद्याचे सेवन. ह्या 5 दुर्बलता साधनेतील अपयशाची 5 कारणे आहेत. साधनेतील ह्या 5 बाधा दूर केल्यावर 4 प्रकारच्या सावधानतेचा अर्थात स्मृती उपस्थानाचा मनात उद्भव घडेल असे वागले पाहिजे. पहिल्या सावधानतेत भिक्षू ऐहिक जीवनातील सर्वसामान्य असा लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवून प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने कायेला ती केवळ काया असे मानून अर्थात कायानुपश्यना करीत जीवन व्यतीत करतो. वेदनांना त्या केवळ वेदना आहेत असे मानून अर्थात वेदनानुपश्यना करीत जीवन व्यतीत करतो. चित्त हे चित्त आहे असे मानून अर्थात चित्तानुपश्यना करीत जीवन व्यतीत करतो. चित्तात उत्पन्न होणारे विचार अर्थात धर्म ते केवळ चित्त धर्म आहेत असे मानून अर्थात धर्मानुपश्यना करीत प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर विजय मिळवते. जेव्हा साधनेतील 5 दुर्बलता दूर होतात तेव्हा 4 सावधानतांचा अर्थात स्मृती उपस्थानाचा उदय होतो. घात अर्थात अपयश 3 प्रकारचे आहेत. शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात. शीलघात म्हणजे काय? जीवहत्या, चोरी, कामभोगासंबंधी मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटू भाषण, व्यर्थ बडबड हे सर्व शीलघातात अंतर्भूत होतात. चित्तघात कोणत्या प्रकारचे असतात? लोभ आणि दुष्टपणा हे चित्तघात होत.
दृष्टिघात कोणत्या प्रकारचे असतात? दृष्टिघातामुळे माणूस असा विकृत दृष्टिकोन स्वीकारतो की दान, त्याग, परित्याग यामध्ये काहीच गुण नाही. सदाचार आणि दुराचार यांना काही फल नाही की त्याचा परिणामही घडत नाही. इहलोक नाही की परलोक नाही, आई नाही की बाप नाही, आणि प्राणी स्वोत्पन्नही नाही. या जगामध्ये ज्यांनी अत्युच्च शिखर गाठले आहे, पूर्णता मिळवली आहे, ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या ऐहिक जगापलीकडल्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे त्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात, असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात नाहीत. असे जे समजतात त्या लोकांच्या ठिकाणी हे भिक्षू हो, दृष्टिघात झाला आहे असे समजावे. भिक्खूंनो, शीलघात, चित्तघात आणि दृष्टिघात या 3 घातांमुळे प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते. असे हे 3 घात आहेत. भिक्खूंनो, लाभ 3 प्रकारचे असतात. ते म्हणजे शीललाभ, चित्तलाभ, दृष्टिलाभ. शीललाभ म्हणजे काय? हिंसा, चोरी, मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटुभाषण, व्यर्थ बडबड यांच्यापासून परावृत्त होणे म्हणजे शीललाभ होय. चित्तलाभ म्हणजे काय? लोभ आणि दुष्टपणा यापासून दूर राहणे म्हणजे चित्तलाभ होय. दृष्टिलाभ म्हणजे काय? दान, त्याग, परित्याग यामध्ये काही पुण्य आहे. सदाचार आणि दुराचार यांची फळे आणि परिणाम भोगावे लागतात. इहलोक आणि परलोक आहे. आईबाप आणि स्वोत्पन्न प्राणी आहेत, ज्यांना या जगापलीकडील दुसऱ्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे तशी त्याची घोषणा करू शकतात, असे श्रमण आणि ब्राह्मण आहे. अशी दृढ समजूत म्हणजे दृष्टिलाभ. भिक्षुंनो, या समजुतीला दृष्टिलाभ म्हणतात. या 3 लाभांमुळेच प्राण्याला शरीर नाशानंतर दैववान स्वर्गीय सुगती लाभते. भिक्खूंनो, असे हे 3 लाभ आहेत.